नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गौरी ध्यास अकॅडमी सातारा या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत SRPF चा गट क्रमांक 8 चा पेपर, ज्यामध्ये आलेले सामान्य ज्ञान आणि मराठीच्या प्रश्नांचं सखोल विश्लेषण। चला तर मग सुरुवात करूया। प्रथम आपण GS च्या प्रश्नांचं सखोल विश्लेषण आज पाहणार आहोत। तामिनी हा घाट प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, हा जो घाट आहे तो रायगड या जिल्ह्यात आहे। म्हणजे आपण म्हणू शकतो की पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण यांना जोडणारा हा जो घाट प्रकल्प आहे तो लोणावळ्याच्या जवळपास आहे आणि तो जिल्हा विचारला तर तो रायगड मध्ये आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। यानंतर पुढचा प्रश्न बघूया। मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर बघा, हा जो दिवस आहे तो 17 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो। कारण 17 सप्टेंबर 1948 या दिवशी निजामशहाच्या ताब्यातून मराठवाड्याची मुक्ती झाली आणि त्याचा भारतामध्ये समावेश करण्यात आला। त्यामुळे 17 सप्टेंबर हा जो दिवस आहे तो मराठवाडा मुक्ती संग्राम म्हणून साजरा केला जातो। यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया। मुंबई कामगार संघाची स्थापना कुणी केली? तर बघा, ही जी मुंबई कामगार संघ आहे त्याला बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन या नावाने सुद्धा ओळखलं जातं आणि ही जी संस्था आहे ती नारायण मेघाजी लोखंडे यांनी 1884 ला स्थापन केलेली होती, जी भारतामध्ये कामगारांच्यासाठी स्थापन झालेली पहिली संघटना होती। त्यामुळे ती आपल्यासाठी विशेष महत्वाची आहे। मग पर्याय क्रमांक 3 नारायण मेघाजी लोखंडे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। महर्षी कर्वेंना महिला विद्यापीठाच्या स्थापनेमागे कोणत्या महिला विद्यापीठाची प्रेरणा होती? तर बघा, कर्वेंनी जे SNDT विद्यापीठ स्थापन केलं महिलांच्यासाठी ते 1916 ला स्थापन केलेलं होतं आणि त्या पाठीमागे प्रेरणा होती ती जपान विमेन्स युनिव्हर्सिटीची होती। मग तुम्हाला असं वाटेल की त्यांनी कधी जपानला जाऊन ही विमेन्स युनिव्हर्सिटी पाहिली? तर त्यांना बघा, कुणीतरी अज्ञात व्यक्तीनं 1915 मध्ये हे जे विद्यापीठ आहे या विद्यापीठाचं एक पत्रक एका अज्ञात व्यक्तीने पोस्टाने पाठवलेलं होतं आणि त्या पत्रकातूनच त्यांच्या डोक्यामध्ये आयडिया आली की आपणही असं भारतामध्ये महिलांच्यासाठी काहीतरी करू शकतो। ज्यातून त्यांनी काय केलेलं होतं तर महिला विद्यापीठाची स्थापना केलेली होती। त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघूया। वराड येथील सल्तनत या नावाने प्रसिद्ध होती। तर बघा, ह्या ज्या सल्तनत होत्या बऱ्याच, ज्याच्यामध्ये काय आपण म्हणतो की शाही असा जो उल्लेख आढळतो तर ती बहामनी साम्राज्याचं विघटन होऊनच ह्या वेगवेगळ्या शाहींची स्थापना झालेली होती। त्यामुळे हे पर्याय तर असणार नाही। तर बघा, वराड येथील जे आहे त्यालाच आपण इमादशाही म्हणतो आणि जो वराड प्रांत आहे त्याला बराड किंवा बेराड प्रांत असं सुद्धा म्हटलं जातं। आदिलशाही जी आहे ती विजापूरची होती, विजापूर, आणि बरीच शाही होती ती बघा बिदरची होती, बिदर। त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत। महाराष्ट्रातील कोणत्या नद्या खचदरीतून वाहतात? तर बघा, तापी आणि पूर्णा या नद्या महाराष्ट्रामध्ये खचदरीतून वाहतात, पण मोस्ट करेक्ट जर म्हटलं तर नर्मदा आणि तापी असा पर्याय असायला हवा होता। यानंतर पुढचा प्रश्न बघूया। डॉट डॉट हा महाराष्ट्राचा कांदळवन वृक्ष आहे। तर बघा, पांढरी चिप्पी हा जो वृक्ष आहे तो महाराष्ट्राचा कांदळवन वृक्ष म्हणून ओळखला जातो। त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। गडचिरोली जिल्ह्यातील लोहखानी प्रसिद्ध आहेत। तर बघा, गडचिरोली जिल्ह्यामध्ये असणारी ही जी भामरागडची लोहखान आहे ती विशेष प्रसिद्ध आहे। तसेच इतर पर्यायांच्या मधली ही जर किटाळी बघितली तर ही सुद्धा एक प्रसिद्ध लोहखानच आहे, पण ती चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे। आपल्याला लोहखानी विचारलेल्या होत्या, भामरागड आणि किटाळी या दोन लोहखानी प्रसिद्ध आहेत। यानंतर पुढचा प्रश्न बघूया। ऑस्कर विजेती पहिली भारतीय महिला कोण? तर बघा, ऑस्कर हा जो पुरस्कार आहे तो चित्रपटांशी संबंधित आहे। मग झुंपा लाहिरी ह्या लेखिका आहेत, मग हा पर्याय कट होतोय। कीर्ती बक्षी या डॉक्टर आहेत, मग हा पण पर्याय कट होतोय। तर पहिली भारतीय महिला विचारलं तर भानू अथय्या या आहेत। आणि बघा, शबाना आझमी या ज्या आहेत तर या सुद्धा अभिनेत्रीच आहेत, त्यांना बरेचसे राष्ट्रीय पुरस्कार असतील किंवा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत, मात्र ऑस्कर विजेत्या जर विचारलं पहिल्या तर त्या भानू अथय्या आहेत। क्रौंचवत कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर बघा, ही जी कादंबरी आहे ती वि. स. खांडेकर यांची आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे।
त्यांची जर इतर कादंबरी विचारात घ्यायचं झालं तर ययाती सुद्धा माहित असू द्या, कारण ययातीवरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. बालकवी म्हटलं तर बघा, त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना आपण बालकवी म्हणतो. आणि त्यांचं पुस्तक जर विचारात घेतलं तर फुलराणी हा जो त्यांचा काव्य संग्रह आहे तो विशेष प्रसिद्ध आहे. आता या ठिकाणी बघा, हे दया पवार आहेत, ज्यांचं बलुत हे पुस्तक विशेष किंवा बलुत हे कादंबरी विशेष प्रसिद्ध आहे. आणि भालचंद्र नेमाडे यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर कोसला ही त्यांची कादंबरी विशेष गाजलेली आहे, ज्या कादंबरीला इव्हन मराठी मधला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार दिलेला आहे. त्यामुळे बघा, पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते? तर बघा, जारूल हे जे आहे ते महाराष्ट्राचे राज्यफूल आहे. ज्या ठिकाणी एक्सप्लेनेशनची गरज नाहीये, फक्त फॅक्च्युअल प्रश्न आहेत की जिथे डायरेक्ट उत्तर अपेक्षित आहे, तर अशा ठिकाणी आपण वेळ घालवायला नको. पुढे बघूया, पेशीमुळे कोणत्या पेशींच्यामुळे प्रकाशाची तीव्रता समजते? तर बघा, डोळ्यांच्या संदर्भामध्ये जर विचार केला तर एक दंड पेशी असतात आणि दुसऱ्या असतात त्या शंकू पेशी असतात. मग डोळ्यामध्ये जो प्रकाश येत असतो त्याची तीव्रता कमी जास्त किंवा ऍडजस्ट करायचं काम असतं त्या दंड पेशी करत असतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि शंकू पेशी जर म्हटलं तर त्या रंगांची जाणीव करून देत असतात, ज्या आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. कारण दंड पेशींच्या वरती प्रश्न आलाय तर इतर कुठल्या तरी जिल्ह्यांच्या मध्ये शंकू पेशींच्या वरती प्रश्न सुद्धा एक्सपेक्टेड आहे. पुढचा प्रश्न बघूया, बॅरोमीटर दाब कमी होणे हे कशाचे लक्षण आहे? बघा, बॅरोमीटर वरती दाब कमी झाला म्हणजे काय, तर एखाद्या प्रदेशामधला दाब कमी होतो. जर एखाद्या प्रदेशातला दाब जर कमी झाला तर काय होईल, आजूबाजूच्या प्रदेशामधून वेगाने वारे काय होईल, तर त्या प्रदेशाच्या दिशेने व्हायला सुरुवात होईल, ज्याचा रिझल्ट काय असू शकतो, तर पाऊस आणि वादळ. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया, कोवॅक्सिन ही कोरोनावरील पहिली भारतीय लस कोणत्या कंपनीने तयार केली? तर ही जी लस आहे ती भारत बायोटेक या कंपनीने तयार केलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. नैसर्गिक प्रसूतीसाठी कोणते संप्रेरक लागते? तर बघा, महिलांच्या मध्ये असणारे हे जे ऑक्सिटोसिन संप्रेरक आहे तर ते नैसर्गिक प्रसूतीसाठी आवश्यक असते. तसंच बघा, हे जे ऍड्रेनालिन संप्रेरक आहे तेही आपल्यासाठी महत्वाचं आहे, कारण ते हृदयाचे ठोके कमी जास्त करण्यामध्ये हेल्पफुल आहे. आणि कॉर्टिसोल जे आहे ते ताणतणावाशी संबंधित असणारं संप्रेरक म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूयात, रिझर्व्ह बँकेजवळ व्यावसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख राखीव निधी म्हणजेच काय? तर बघा, ह्या ज्या व्यावसायिक बँका असतात त्यांच्यासाठी रिझर्व्ह बँकेने काही नियम आणि अटी घालून दिलेले असतात. जसे की लोकांनी ज्या बँकांच्या मध्ये व्यावसायिक बँकांच्या मध्ये ज्या ठेवी ठेवलेल्या आहेत तर त्या सर्व ठेवी त्यांना अचानकपणे खर्च करता येत नाही. तर त्यातील काही जो निधी आहे तो त्यांना स्वतःकडे ठेवावा लागतो सेल्फ, आणि काही जो निधी आहे तो त्यांना आरबीआय कडे ठेवावा लागतो. मग ह्या ज्या दोन कन्सेप्ट आहेत बघा, सेल्फ म्हणजे स्वतःकडे ठेवावा लागतो तो SLR असं लक्षात ठेवायचं. एस फॉर सेल्फ म्हणजे व्यावसायिक बँकांनी जो रोख राखीव निधी आहे स्वतःकडेच ठेवला की त्याला SLR म्हणायचं, आणि जो आरबीआय कडे ठेवतात त्याला CRR म्हणायचं. तसंच बघा, जर व्यावसायिक बँकांना जर समजा कमी कालावधीसाठी अचानक कर्ज लागलं आणि त्यांनी जर ते आरबीआय ला कर्ज मागितलं तर आरबीआय ज्या व्याज दराने त्यांना कर्ज देते तो जो दर आहे त्याला रेपो दर म्हणतात. आरबीआयने व्यावसायिक बँकांना कर्ज दिलं, ज्या दराने दिलं त्याला रेपो दर म्हणतात. सेम हेच उलट, जर व्यावसायिक बँकेनं आरबीआयला कर्ज दिलं तर त्याला रिव्हर्स रेपो दर म्हणतात. रिव्हर्स रेपो दर. आणि ही जी तिसरी कन्सेप्ट आहे बघा, ओपन मार्केट ऑपरेशन, ज्याच्या अंतर्गत सरकारी जे रोखे असतात ते खुल्या बाजारामध्ये त्यांची खरेदी विक्री केली जाते. त्यामुळे आपल्याला विचारलेलं आहे व्यावसायिक बँकांना आरबीआय कडे ठेवावा लागणार आहे, आरबीआय कडे म्हटलं तर CRR आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे बघा, बुडापेस्ट ही कोणत्या देशाची राजधानी आहे? तर ही जी राजधानी आहे ती हंगेरी देशाची आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक A हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. जर्मनीची राजधानी बर्लिन आहे, स्पेनची माद्रिद आहे आणि इटलीची रोम आहे. हे पण माहित असू द्या, कारण एका जिल्ह्याला जे पर्याय आहेत तेच दुसऱ्या जिल्ह्यांचे प्रश्न आहेत. आणि अजून तुमचा मुंबईचा पेपर बाकी आहे. मुंबईला तर तुम्हाला माहितीये जीएस वरतीच मॅक्झिमम प्रश्न विचारले जातात, त्यामुळे इतर जिल्ह्यांचं जीएस व्यवस्थित बघून घ्या.
त्याचा मुंबईला तुम्हाला डेफिनेटली फायदा होईल. पुढचा प्रश्न बघा, युनिसेफ ही संस्था कोणाशी संबंधित आहे? तर बघा ही जी संस्था आहे ती युनोशी संलग्न संस्था आहे, जी लहान मुलांच्यासाठी काम करते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तसेच युनोचित संस्था जी पर्यावरणाशी संबंधित काम करत असते त्याला आपण काय म्हणतो? UNEP, युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मद्यपानामुळे कशाचा अभाव होतो? तर जास्त मद्यपान केल्यामुळे ब जीवनसत्वाचा अभाव होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी साजरा केला जातो? तर तो 21 जूनला साजरा केला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ऑलिम्पिक 2024 मध्ये विनेश फोगाट ही भारतीय कुस्तीगीर सध्या चर्चेत आहे. तिचा वजनी गट कोणता? तर ती जी आहे ती मूळ 50 किलो वजनी गटातून खेळते. त्यामुळे तिचा पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्रातील सातवाहन राज्यकर्त्यांची राजधानी कोणत्या ठिकाणी होती? तर बघा महाराष्ट्रामध्ये सातवाहनांची राजधानी आहे ती प्रतिष्ठान या ठिकाणी होती, ज्याचं सध्याचं नाव काय आहे तर पैठण हे शहर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. जगातील सर्वात मोठे पात्र असणारी नदी कोणती? बघा ज्या पर्यायांच्या मध्ये नद्या दिलेल्या आहेत त्या सर्वच नद्या आपल्यासाठी महत्वाच्या आहेत, कारण सर्वात मोठे पात्र असणारी नदी विचारली तर ती अमेझॉन आहे. सर्वात लांब नदी, जगातील सर्वात लांब नदी म्हटलं तर ती नाईल नदी आहे. आणि यांगत्से आणि ब्रह्मपुत्र ही दोन्ही एकच नदी आहेत जी आशिया खंडातील किंवा भारतीय उपखंडातील सर्वात लांब नदी आहे. 26/11च्या आतंकवादी हल्ल्यानंतर NSG नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स कमांडो या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये कोणते दल उभारण्यात आले? बघा बऱ्याच जिल्ह्यांना हा प्रश्न आलेला आहे, तर ते जे दल आहे उभारण्यात आलेले ते फोर्सवर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. भंडारा जिल्ह्यातील डॅश डॅश येथे राष्ट्रीय संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना आहे. राष्ट्रीय संरक्षण साहित्य म्हणजे दारुगोळा निर्मितीचा कारखाना आहे. तर बघा पर्यायामध्ये असलेल्या जवाहरनगर आणि वाडी अशा 2 ठिकाणी हे संरक्षण साहित्य निर्मितीचे कारखाने आहेत. मात्र भंडारा जिल्ह्यातलं विचारले, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 जवाहरनगर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि हे जे वाडी आहे ते बघा नागपूर जिल्ह्यामध्ये असणारं संरक्षण साहित्य निर्मितीचं केंद्र आहे, हेही लक्षात असू द्या. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुप्तहेर कोण होते? तर बघा आपल्यापैकी बऱ्यापैकी असं कोणी नसेल ज्यांनी कधी बहिर्जी नायकांचं नाव ऐकलेलं नसेल. तर पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि त्यांचे विशेष प्रसिद्ध हंबीरराव मोहिते. तुम्हाला मी पाठीमागं पण बघा एका ठिकाणी सांगितलेलं आहे महाराजांचे खंबीर सेनापती हंबीरराव, असं हे लक्षात ठेवायचं. तर हे कोण होते? त्यांचे सेनापती होते. यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. मधुबनी चित्रशैली कोणत्या राज्याची विशेष चित्रशैली आहे? तर बघा ही जी चित्रशैली आहे ती बिहार या राज्याची विशेष चित्रशैली आहे. कारण या चित्रशैलीमध्ये बोटांची नख असतील किंवा नैसर्गिक रंग आणि ब्रश असतील किंवा जसं की आगपेटीच्या काड्या सुद्धा आपण म्हणू शकतो, तर अशा साहित्याचा वापर करून ही चित्र काढली जातात. तर ती जी चित्रशैली आहे ती बिहार राज्याची विशेष चित्रशैली आहे. आणि एखादा ठराविक जर प्रांत विचारला किंवा शहर विचारलं तर युपी मधील बघा मथुरा हे जे शहर आहे ते या चित्रशैलीसाठी विशेष प्रसिद्ध आहे. तसंच बघा आसामची अशी कुठली प्रसिद्ध अशी चित्रशैली नाहीये. ओरिसासाठी पट्टा चित्रकला असं त्यांची जी चित्रकला आहे प्रसिद्ध त्याचं नाव काय आहे तर पट्टा चित्रकला. आणि राजस्थानी लघु चित्रकला ही विशेष प्रसिद्ध आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. सन 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला? तर बघा महाराष्ट्र भूषणच्या संदर्भाने 2च प्रश्न आपल्याला बऱ्याच ठिकाणी रिपीट दिसतात, एक तर 23चा किंवा मग 24चा. 23चा होता तो अशोक सराफ यांना मिळाला होता आणि 24चा आहे तो डॉक्टर प्रदीप महाजन यांना मिळालेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूयात. खाण्याच्या सोड्याची शास्त्रीय संज्ञा काय? तर बघा या ठिकाणी 2च प्रश्न आहेत, एक तर खाण्याचा सोडा किंवा मग धुण्याचा सोडा. मग धुण्याचा सोडा म्हटलं तर सोडियम कार्बोनेट आणि खाण्याचा सोडा म्हटलं तर सोडियम बायकार्बोनेट. तर बघा या ठिकाणी हे प्रश्न खूप वेळा विचारलेले आहेत. जर या ठिकाणी आता नवीन किंवा वेगळं काही त्यांना विचारायचं असेल ना
तर हे सोडियम बायकार्बोनेटच्या ऐवजी सोडियम हायड्रोजन कार्बोनेट असा पर्याय देऊ शकतात, कारण सोडियम हायड्रोजन कार्बोनेट याला सुद्धा सोडियम बायकार्बोनेट असंच म्हटलं जातं. त्यामुळे हे सुद्धा पर्यायी नाव खाण्याच्या सोड्याचं लक्षात असू द्या. हे एक प्रकारचं बघा मीठ आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. पुढील पैकी कोणते केंद्रीय सशस्त्र पोलीस बल नाही? बघा, आसाम रायफल आहे, राष्ट्रीय सुरक्षा गार्ड आहे आणि केंद्रीय रिझर्व्ह पोलीस फोर्स हे पण म्हणजे सीआरपीएफ ते सुद्धा आहे. मग नाहीये काय फक्त केंद्रीय अन्वेषण ब्युरो, कारण ही काय आहे तर भारताची तपास यंत्रणा आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी ऍपल कंपनीचे घोषवाक्य कोणते? तर बघा, आपल्याला 4 घोषवाक्य देण्यात आलेले आहेत आणि ती 4ही आपल्यासाठी महत्वाचे आहेत. पहिलं जे आहे ऍपलच आपण सर्वात प्रथम बघूयात. तर पर्याय क्रमांक डी मध्ये जे तुम्हाला दिसते थिंक डिफरंट एव्हरीथिंग डिफरंट हे ऍपल या कंपनीचं घोषवाक्य आहे किंवा टॅगलाईन म्हणू शकतो आपण त्याला. कुछ मीठा हो जाए. तर ही बघा, आपण टीव्हीवरती जाहिराती बघत असतो, जिथं जिथं डेअरी मिल्कची जाहिरात येते तिथं तिथं आपल्याला कुछ मीठा हो जाए असं ऐकायला मिळतं. मग ही जे आहे ते कुणाचं आहे तर डेअरी मिल्कचं आहे. बघा, डेअरी मिल्क कॅडबरीचं टॅगलाईन आहे. टुगेदर टेस्ट बेटर ही जी आहे ती कोका कोलाची टॅगलाईन आहे. कोका कोला या कोल्ड्रिंकची टॅगलाईन आहे. आणि वर्क हार्ड हॅव फन मेक हिस्ट्री हे अमेझॉन मोटोची टॅगलाईन आहे. हे पण लक्षात ठेवा. आपल्याला या प्रश्नामध्ये ऍपलची विचारलेली होती, जी आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतील. यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. सूर्यग्रहण कोणत्या दिवशी होऊ शकते? तर बघा, हे जे पर्याय दिलेले आहेत अमावस्या, पौर्णिमा, अष्टमी आणि कोणत्याही दिवशी. तर सूर्यग्रहण जे आहे ते फक्त अमावस्येला होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत. मलेरियाग्रस्त व्यक्तीकडून दुसऱ्या निरोगी व्यक्तीकडे मलेरियाचा प्रसार करण्यात कोणाची महत्वाची भूमिका असते? तर बघा, आपल्याला माहिती की डासाची मादी या आजारामध्ये महत्वाचे आहे, पण 3 डासांच्या माद्या आपल्यासाठी खूप महत्वाच्या आहेत, ज्यापैकी 2 तर इथं पर्यायामध्ये दिलेलेच आहेत. एक आहे क्युलेक्स, एक आहे एनाफिलिस आणि अजून एक बघा जिचं नाव तुम्ही सतत ऐकलेलं असतं, ती काय आहे तर एडिस इजिप्ती. एडिस इजिप्ती डासाची मादी. मग आता बघूयात, त्यांनी विचारलेलं आहे आपल्याला मलेरियाचं. तर मलेरिया जो ट्रान्सफर करते एका व्यक्तीकडून दुसरीकडे, तर ती एनाफिलिस डासाची मादी आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तसेच बघा, क्युलेक्स ही जी डासाची मादी आहे ती हत्तीपाय रोग, बघा साऊथ इंडियामध्ये हा रोग आहे, तर या रोगाचा प्रसार करण्यासाठी जी कारणीभूत आहे ती क्युलेक्स डासाची मादी आहे. आणि एडिस इजिप्ती आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे, डेंग्यू आणि येलो फीवर असेल किंवा मग झिका विषाणूचा प्रसार सुद्धा ही एडिस इजिप्ती मादीच करत असते. मग तिन्ही माद्या नोट डाऊन करून घ्या, कारण प्रश्न बघा एकतर तिन्ही पैकी कुठेतरी येतो. त्यामुळे इथं काय सांगितलं मी तुम्हाला, झिका आणि डेंग्यू लक्षात असू द्यात. आणि अमिबा आणि एंटामिबा हे जे आहेत ते दूषित अन्न आणि दूषित पाण्यावाटे प्रसारित होतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कलम 52 नुसार भारताचे घटनात्मक प्रमुख कोण असतात? घटनात्मक प्रमुख विचारलेला आहे आणि कलम 52 हे राष्ट्रपतींशी संबंधित आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. घटनात्मक प्रमुख राष्ट्रपती असतात आणि वास्तव शासनाचे जे वास्तव प्रमुख आहेत किंवा वास्तव कार्यकारी प्रमुख ज्यांना आपण म्हणतो ते पंतप्रधान असतात. आणि राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पेसा कायदा कशाशी संबंधित आहे? तर बघा, हा जो कायदा आहे तो 1996 आलेला कायदा आहे. तर पंचायत राजमध्ये ज्या काही अनुसूचित क्षेत्र होती तर त्याच्या संबंधित विशिष्ट तरतुदी करण्यासाठी आलेला हा कायदा होता. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी बरोबर विधाने ओळखा आणि पर्याय बघूयात आता. स्वर्णसिंह समितीच्या शिफारशीनुसार संविधानात मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. मूलभूत कर्तव्य फक्त भारतीय नागरिकांनाच लागू आहेत. तर बघा, ही जी दोन्ही विधान आहेत ती दोन्हीही बरोबर आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्याचसोबत हेही माहित असू द्या, तर ही जी मूलभूत कर्तव्य आहेत ती भारतीय घटनेमध्ये रशियाकडून आपण घेतलेली आहेत. आणि 42वी घटना दुरुस्ती जी कधी झालेली होती तर 19
76 ला झालेली होती, ज्यावेळेस आपल्या देशाच्या पंतप्रधान ह्या माननीय इंदिरा गांधी होत्या, तर त्यांच्या कार्यकाळामध्ये झालेली होती, हेही माहित असू द्या. या ठिकाणी बघा गायीचे नाव आणि ते आढळणारे जिल्हे दिलेले आहेत. पर्याय द्यायचे राहून गेलेत, पण ठीक आहे, आपण गायी आणि त्यांच्या आढळतानांच्या जोड्या लावूयात. तर बघा, ही जी देवणी गाय आहे ती धाराशिव म्हणजेच जुन्या उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये विशेषतः आढळते. मग हे ध असं लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा, ही जी डांगी गाय आहे ते रायगड जिल्ह्यामध्ये आढळते असं लक्षात ठेवा. सोरटी ही जी गाय आहे बघा, ह्याच्यातला र लक्षात ठेवायचं, जी कुठं आहे, अहमदनगर जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये आढळून येते. आणि गवळाऊ ही जी गाय आहे याच्यामधला ग लक्षात ठेवायचा, जे कुठं नागपूर या जिल्ह्यामध्ये विशेषतः आढळून येते. पर्याय द्यायचे राहून गेलेत, पण ठीक आहे, तुम्हाला जिल्हा आणि गायींच्या जोड्या लावून दिलेल्या आहेत. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणता जलाशय मुंबई शहराला पाणी पुरवठा करत नाही म्हटलेला आहे त्यांनी. पाणी पुरवठा करणारे म्हटलं तर भातसा आहे, तुळशी आहे आणि वैतरणा आहे. आता बघा, हा जो शिवसागर आहे तो आपलं योग्य उत्तर आहे, पण हा जो जलाशय आहे तो सातारा जिल्ह्यामध्ये जलाशय आहे आणि कोयना नदीवरती असणारे हे धरण आहे. मग बघा, सातारा पठारावरती येणारा जिल्हा आहे आणि मुंबई कुठे आहे, कोकणामध्ये आहे. त्यामुळं कोयना जलाशय आणि मुंबईला पाणी पुरवठा करायचा काही संबंध नाहीये. ते तिन्ही जे जलाशय आहेत ते कुठले आहेत, तर मुंबईच्या जवळ असणारे कोकणातले जलाशय आहेत. पुढचा प्रश्न बघूयात आपण. कर्नाटकातील प्रसिद्ध लोकनृत्य प्रकार कोणता? तर बघा, यक्षगान हे जे लोकनृत्य आहे ते कर्नाटकामध्ये विशेष प्रसिद्ध आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. गरबो किंवा आपण त्याला गरबा म्हणतो, तर ते आपल्याला माहिती आहे ते कुठं आहे, तर गुजरातचं आहे विशेष नृत्य. त्याच्यानंतर गिद्दा हे जे आहे ते पंजाबचं लोकनृत्य आहे. तर बघा, हे कांतारा जे आहे ते तुम्ही मूवी मध्ये पाहिलेलं असेल, ते बुटाकोलाचा एक लोकनृत्य प्रकार आहे, पण त्याचं पर्टिक्युलर एखाद्या राज्याचं म्हटलं तर असं काही ते कुठं देण्यात आलेलं नाहीये. त्यामुळे फक्त बघा, ते फक्त एक लोकनृत्याचा प्रकार आहे बुटाकोलाचा, एवढं माहिती असलं तरी ठीक आहे. मानवी समता हे मासिक कोणी सुरू केले? तर बघा, हे जे मासिक आहे ते धोंडो केशव कर्वे यांनी सुरू केलेलं होतं, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि इतर पर्यायांच्या मध्ये बघा, बाळशास्त्री जांभेकर दिलेले आहेत, ज्यांच्या संदर्भाने आपल्याला दर्पण आणि दिग्दर्शन ही वृत्तपत्र माहिती असली पाहिजेत. तसेच बघा, महात्मा फुले यांचं असं कुठलं वृत्तपत्र नव्हतं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भाने जर विचारात केला आपण, तर त्यांची बरीच वृत्तपत्र आहेत, ज्याच्यामध्ये आपण मुकनायक सांगू शकतो, मुकनायक असेल किंवा बहिष्कृत भारत असेल. त्याच्यानंतर बघा, समता त्यांचं वृत्तपत्र आहे आणि जनता, आणि अजून एक आहे बघा, प्रबुद्ध भारत. तर बघा, या ठिकाणी कन्फ्युज होऊ नका, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भाने म्हटलं तर समता आहे आणि आपल्याला विचारलंय मानवी समता, जे कुणाचं आहे, धोंडो केशव कर्वे यांचं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर बघा, गट क्रमांक 8 ला आलेले जीएसचे 40 प्रश्न आपण पाहिलेले आहेत आणि आता आपण मराठीचे 15 प्रश्न बघणार आहोत. कूपमंडूकचा अर्थ काय? तर हा जो बघा अलंकारिक शब्द आहे तो संकुचित मानसिकता असणाऱ्या व्यक्तीसाठी वापरला जातो, त्यामुळे पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. रागीट व्यक्तीसाठी बघा, आपण आग्या वेताळ किंवा जगदंबीचा उतार असं पण काही विशिष्ट म्हणत असतो. पुढे बघूया, पुढीलपैकी फारसी शब्द कोणता? तर बघा, यापैकी हा जो आहे दरसाल हा शब्द फारसी आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि इतर पर्यायामध्ये जे दिलेले शब्द आहेत मधोमध, खरोखर किंवा भाजी भाकरी, तर हे सामासिक शब्द आहेत. यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. बाजार बुनगे या शब्दाचा अर्थ काय? तर बघा, आता फारशी युद्ध होत नाहीत, पण पूर्वीच्या काळी काय व्हायचं, तर ज्यावेळेस एखाद्या राजाची सैन्य युद्धाला जायचं, तर त्यावेळेस फक्त सैनिकच जायचे नाहीत, तर त्या सैनिकांच्या सोबत इतरही काही लोक जायचे, तर त्यांना काय म्हणायचे, बाजार बुनगे म्हणायचे. त्यामुळे फौजेबरोबर असलेली अवांतर माणसे, पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. निवडी वेगळे शिर आणि पाणी, राजहंस दोन्ही वेगळाली, तुका म्हणे येते पाहिजे जातीचे, येडा गबाळाचे काम नव्हे. तर बघा, या ओवीत कोणता अलंकार वापरलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी दृष्टांत अलंकार या ठिकाणी आहे.
कारण दृष्टांत अलंकार कधी होत असतो, तर एखाद्या विषयाचं वर्णन करून झाल्यानंतर उदाहरणासाठी किंवा तो जो विषय आहे तो पटवून देण्यासाठी ज्यावेळेस एखादं उदाहरण दिलं जातं, तर त्या ठिकाणी दृष्टांत हा अलंकार होत असतो. मग मोस्टली बघा पेपरला, पोलीस भरतीच्या पेपरला तर ऑलमोस्ट लहानपण ते का देवा किंवा हेच एक उदाहरण आहे जे दृष्टांत अलंकारावरती आतापर्यंत विचारलेलं आहे. आणि जर इतर पर्याय आपण बघणार असेल तर बघा, व्याज. व्याज हा जो शब्द आहे मराठीमध्ये त्याला कपट किंवा ढोंग असं सुद्धा म्हटलं जातं. मग आपण काय म्हणू शकतो या ठिकाणी, जर एखादं वाक्य असेल ज्याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं की वरून स्तुती केली आहे, पण त्याच्या आतमध्ये जर त्याचा गर्भित अर्थ शोधला तर निंदा केलेली असते. किंवा याचं सेम उलट पण असू शकतं की वरून निंदा केली आहे पण आतमधून कौतुक केलेलं असतं. तर अशा ठिकाणी व्याजस्तुती हा अलंकार होत असतो. पर्यायोक्ती अलंकाराबद्दल आपण सांगू शकतो की जसं एखादी गोष्ट सरळ मार्गाने न सांगता आडवळणाने सांगणे. जसं की आपण या ठिकाणी म्हणू शकतो बघा की तो फुकटच्या घरात राहतोय, म्हणजे काय तर तो जेलमध्ये आहे, किंवा बिनभाड्याचं घर असं पण आपण या ठिकाणी म्हणतो बघा. तर ते काय आहे तर पर्यायोक्ती अलंकाराचं उदाहरण आहे. आणि बघा स्वभावोक्ती अलंकारामध्ये एखादी वस्तू असेल, व्यक्ती असेल किंवा प्राणी असेल तर त्याचं स्वभावाचं किंवा हुबेहूब वर्णन केलेलं असतं. तर अशा ठिकाणी स्वभावोक्ती हा अलंकार होत असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. परत एक अलंकाराचा प्रश्न बघा. वाक्यातील अलंकार ओळखा, अप्सरेसारखी सुंदर. आता बघा या ठिकाणी अलंकार ओळखण्यासाठी आपल्याला महत्वाचा शब्द काय आहे तर सारखं, म्हणजे उपमेय आणि उपमान यांच्यातला जो सारखेपणा दाखवलेला असतो तर त्या ठिकाणी काय उपमा हा अलंकार होत असतो. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा सारखा किंवा सम अशा शब्दांच्यामुळे आपल्याला समजतं की त्या ठिकाणी उपमा हा अलंकार आहे. आणि बघा अनुप्रास अलंकार हा शब्द अलंकार आहे. तर एकाच अक्षराची पुनरावृत्ती झाल्यामुळे जर त्याचा नाद किंवा एक विशिष्ट लय निर्माण होत असेल तर त्या ठिकाणी अनुप्रास अलंकार होत असतो. तसंच बघा हा जो आहे तो अनन्वय अलंकार आहे. जसं की बघा आपण म्हणतो की आईसारखी मायाळू आईच, म्हणजे जेव्हा उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देऊ शकत नाही तेव्हा त्याचीच उपमा दिलेली असते. मग त्या ठिकाणी अनन्वय हा अलंकार होत असतो. अव्ययी असा कुठला अलंकाराचा प्रकार नाहीये. त्यामुळे बघा पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. घोड्याने त्याला लाथ मारली मधील घोड्याने हे कोणती विभक्ती आहे. बघा या ठिकाणी प्रत्ययावरून विभक्ती ओळखायची आहे आणि ने हा जो प्रत्यय आहे तो तिसऱ्या विभक्तीचा आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. या ठिकाणी येणारे दुसरे तिसऱ्या विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत तर ने, ई, शी. आता बघा पहिली जी विभक्ती आहे त्याच्यामध्ये एक वचन असेल किंवा अनेक वचन असेल कुठलाही प्रत्यय लागत नाही. दुसऱ्या विभक्तीमध्ये आपण काय सांगू शकतो स, ला, ना आणि ते असे विभक्तीचे प्रत्यय आहेत. कारण दुसरी आणि चौथी विभक्तीचे प्रत्यय कसे आहेत तर सेमच आहेत. हेच चौथीचे पण प्रत्यय आहेत. आणि षष्टीसाठी चा, ची, चे असे प्रत्यय सांगितले जातात. या ठिकाणी ने हा प्रत्यय दिलेला होता त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. शब्दाच्या शेवटी येणाऱ्या व्यंजनाचा पाय मोडलेला असेल तर त्याला काय म्हणतात. बघा हा प्रश्न जर तुम्ही पाहिला असेल तर थोडासा वेगळा आहे. तर हे समजून घ्या. बघा एखादा शब्द आहे, समजा आपण बघा कृपा असा जर आपण एखादा शब्द घेतला पण त्यांनी आपल्याला काय विचारलेलं आहे की व्यंजनाचा पाय मोडलेला आहे. या ठिकाणी ह्याचा जर विग्रह करायचा झाला तर हे जे आहे ते प अधिक आ शेवटचं अक्षराच्या संदर्भाने आपण विचार करतोय प अधिक आ. मग याच्या शेवटी याचा विग्रह करतात हा शेवटी काय आहे स्वर आहे. मग असं असेल तर त्याला काय म्हणतात स्वरांत, कारण स्वर त्याच्या कसा आहे शेवटी आहे. पण त्यांनी काय विचारले आपल्याला व्यंजन आहे आणि त्याचा पाय मोडलेला आहे. जसं बघा जर आपण असा शब्द लिहिला हे व्यंजन आहे आणि त्याचा पाय मोडलेला आहे. जर स्वर शेवटी आहे तर त्याला स्वरांत म्हणतात. मग व्यंजन शेवटी असेल तर त्याला काय म्हणत असतील व्यंजनांत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि कंपित वर्ण म्हटलं तर मराठीमध्ये एकच आहे बघा र हा कंपित वर्ण आहे. आणि दीर्घांत आपण म्हणू शकतो जसं की बघा सातारा असं जर आपण लिहिलं किंवा हेच जर कृपा हेच जरी उदाहरण घेतलं तर याच्या शेवटी येणारा जो स्वर आहे तो कसा आहे दीर्घ आहे. मग जर शेवटचा जो स्वर आहे तो दीर्घ असेल तर त्याला दीर्घांत म्हणतात. असं काहीतरी वेगळं आलं तर ते बघून ठेवत जावा. पुढचा प्रश्न बघूयात. पुढील पैकी शुद्ध शब्द ओळखा. तर पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला अभिनिवेश आहे हे
या ठिकाणी बघा हे थोडस चुकलेलं आहे. हा अभिनिवेश असा शुद्ध शब्द आहे हा. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. खालीलपैकी कोणता मध्यम पदलोपी समास नाही म्हटलेला आहे? तर बघा मध्यम पदलोपी समास अशा वेळेस होत असतो की त्याचा विग्रह करत असताना मधल्या पदांचा लोप झालेला असतो. मग बघूयात पर्याय. गुळंबाचा विग्रह आपण असा करू शकतो की गुळ घालून तयार केलेला आंबा, मग हे मध्यम पदलोपी आहे. मग आजे सासरा, बायकोचे आजोबा या नात्याने सासरा, म्हणजे मधल्या पदांचा लोप होऊनच हा शब्द सुद्धा तयार झालेला आहे. तसंच बघा साखर घालून तयार केलेला भात, म्हणजे मधल्या पदांचा लोप होतोय. मग बघा फक्त लोहार हा या ठिकाणी वेगळा शब्द आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. वात्रट या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखायचे. विरुद्धार्थी विचारले बघा, एखादा मुलगा जर खोडकर असेल किंवा अवगुणी असेल तर त्याला आपण काय म्हणतो? वात्रट आहे असं म्हणतो. मग विरुद्धार्थी विचारले त्यामुळे त्याचा विरुद्धार्थी सद्गुणी असा होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1. आणि उचापती तर त्याला समानार्थी म्हणूनच वापरला जाऊ शकतो. कंदुक या शब्दाचा अर्थ काय? तर बघा हा जो शब्द आहे तो चेंडूसाठी समानार्थाने वापरला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. समूहदर्शक शब्द ओळखा. काजूंचे काय असते? गाथण असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तसंच इतर बघूयात. गुच्छ जो आहे तो फुलांचा असतो. ताटवा म्हटलं तर तो पर्टिक्युलर गुलाबांचा असतो. आणि जुडी, दुर्वाची जुडी बघा आपण गणपतीला वाहत असतो, त्यामुळे जुडी दुर्वांची असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ होत असतील तर त्याला काय म्हणतात? तर ध्वन्यार्थ. तर बघा शब्दाची जी शक्ती आहे अभिधा वगैरे, तर त्याच्यामध्ये आपण हे पाहिलेलं असतं. अशुद्ध शब्द ओळखा. तर बघा परिसर हा शुद्ध आहे, फुगडी आहे, भागीरथी सुद्धा असंच लिहिलं जातं. पण माहीपाल असा हा शब्द नाहीये, महिपाल आहे ते, महिपाल. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर मराठीचा या पेपर मधला शेवटचा शब्द आपण बघणार आहोत. संबोधन दर्शवताना कोणते विरामचिन्ह वापरले जाते? तर बघा आपल्याला माहितीये की एखाद्या व्यक्तीला संबोधन करतोय आपण किंवा हाक मारते, तर अशा ठिकाणी स्वल्प विराम वापरलेला असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि उद्गार चिन्ह म्हणजे बोलणाऱ्या जर काहीतरी भावना असतील, भावना व्यक्त करत असतो आपण बोलताना, तर त्यासाठी काय उद्गार चिन्ह वापरलेलं असतं. आणि अपूर्ण विराम बघा, अपूर्ण विराम हा असा असतो म्हणजे एखादं वाक्य आहे की ज्याच्या शेवटी आपल्याला काहीतरी तपशील द्यायचा असेल तर त्या ठिकाणी अपूर्ण विराम वापरलं जातं. आणि अर्धविराम म्हटलं तर बघा हे असा अर्धविराम असतो की म्हणजे जसं बघा की एखाद्या वाक्यामध्ये जर छोटीशी विश्रांती घ्यायची असेल तर आपण स्वल्प विराम वापरतो, पण थोडासा मोठा पोज द्यायचा असेल आणि एक मोठं वाक्य कंटिन्यू करायचं असेल तर आपण अर्धविराम वापरतो. तर बघा या ठिकाणी आलेले मराठीचे 15 आणि सामान्य ज्ञानाचे 40 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. तसंच बघा मुंबईच्या दृष्टीने जर तुम्हाला इतरही जिल्ह्यांचं असंच विश्लेषण पाहायचं असेल तर आमच्या युट्यूब आणि टेलिग्राम चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.